श्री स्वामी समर्थांचा हा अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य संदेश केवळ तुमच्यासाठी आहे. या संदेशातील प्रत्येक शब्द तुमचे मन आणि आत्मा शुद्ध करेल. जो भक्त हा उपदेश पूर्ण ऐकतो त्याच्या जीवनात स्थिरता, शांती आणि समृद्धी येते. हा उपदेश जास्तीत जास्त गरजूंना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही स्वामींची कृपा पोहोचेल. तुमचा विश्वास ही स्वामींची शक्ती आहे. जय जय स्वामी समर्थ. चला स्वामी भक्तांनो, कोणता उपदेश आहे तो पाहूया. श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते चालते बोलते परब्रह्म होते. त्यांच्या प्रत्येक वचनामागे अनुभव, करुणा आणि अपार शक्ती होती. स्वामींचा उपदेश मानवाला जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. त्यांनी कधीही ग्रंथज्ञानाचा डामडोल माजवला नाही, उलट साध्या शब्दात गहन सत्य सांगितले. स्वामी नेहमी म्हणत असत की जग बदलण्याआधी स्वतःला बदला. मनुष्य बाह्य जगावर दोष टाकतो, पण स्वतःच्या दोषांकडे पाहत नाही. मन हेच सुखदुःखाचे मूळ आहे. मन शुद्ध असेल तर परिस्थिती कठीण असूनही माणूस शांत राहतो. म्हणून स्वामी मनावर संयम ठेवण्यावर भर देत. अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामी म्हणत, मी हा शब्द गेला कीच तू दिसतो. अहंकारामुळे माणूस देवापासून दूर जातो. जो नम्र राहतो तोच कृपेस पात्र ठरतो. मोठेपणा पदात नसून नम्रतेत आहे, हे स्वामी वारंवार सांगत. स्वामी समर्थांनी संकटाचे खरे स्वरूप उलगडून सांगितले. ते म्हणत, संकट हे शाप नाही, ती साधनेची पायरी आहे. संकट काळात भक्ताची श्रद्धा तपासली जाते. जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो त्याचे जीवन उजळून निघते. म्हणून दुःख आले तरी कुरकुर न करता त्यातही स्वामींची इच्छा पाहावी. नामस्मरण हा स्वामी उपदेशाचा कणा आहे. श्री स्वामी समर्थ या नामात अमर्याद शक्ती आहे. नाम घेताना मन एकाग्र झाले तर काळजी, भीती आणि अस्थिरता नाहीशी होते. स्वामी म्हणत, नाम जपणाऱ्याच्या पाठीशी मी उभा असतो. म्हणून नामस्मरण हे केवळ ओठांवर न राहता हृदयात उतरले पाहिजे. सेवा आणि करुणा यांना स्वामी अत्यंत महत्त्व देत. केवळ स्वतःच्या उद्धाराचा विचार न करता समाजाचे दुःख समजून घेणे हीच खरी भक्ती आहे. गरिबाची सेवा, आजारी माणसाची काळजी, दुःखी मनाला दिलासा देणे हीच स्वामी पूजा आहे. स्वामी म्हणत, माझी पूजा देवणात कमी, माणसात जास्त करा. स्वामी सत्य, नीती आणि प्रामाणिकपणावर ठाम होते. जीवनात तात्पुरते यश मिळवण्यासाठी अधर्माचा मार्ग धरू नये. सत्याचा मार्ग कठीण वाटतो, पण शेवटी तोच सुख देतो. स्वामी म्हणत, सत्याला वेळ लागतो, पण पराभव कधीच होत नाही. शेवटी स्वामी पूर्ण शरणागतीचा मार्ग दाखवतात. जेव्हा भक्त स्वतःचा अहंकार, चिंता आणि अपेक्षा स्वामींच्या चरणी ठेवतो, तेव्हा जीवन हलके होते. मी करतो या भावनेऐवजी स्वामी करून घेतात हा भावाला की चिंता नाहीशी होते. हा उपदेश केवळ वाचण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. जो स्वामींचा उपदेश आचरणात आणतो त्याचे जीवन आपोआप साध्य, शांत आणि आनंदी होत. स्वामी म्हणतात, मन हेच बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार हे मनुष्याचे खरे शत्रू आहेत. जो या दुर्गुणांवर विजय मिळवतो तोच खरा साधक होय. स्वामी अहंकाराचा कठोर शब्दात निषेध करत. अहंकार माणसाला अंध करतो आणि त्याला सत्यापासून दूर नेतो. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ